लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नगर परिषद पूर्णांतर्गत भव्य महिला बचत गट स्टॉल प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद। बातमी पूर्णा येथून। परभणीच्या पूर्णा येथे दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत नगर परिषद पूर्णा यांच्या वतीने आयोजित भव्य महिला बचत गट स्टॉल प्रदर्शनाला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। या प्रदर्शनात विविध महिला बचत गटांनी सक्रिय सहभाग नोंदवला। त्यामध्ये दुर्गा माता महिला बचत गट, रोहिणी कापूसकरी, राजरत्न महिला बचत गट, धम्मदिना कैलास साळवे, आदिनाथ महिला बचत गट, अर्चना सुरेश मुथा, पूनम विपुल मुथा, अथांग महिला बचत गट, सुनीता राहुल साबळे, उर्मिला महिला बचत गट, अर्चना सचिन दीपक, राजनंदनी महिला बचत गट, सुनीता दिलीप लोखंडे आदी गटांचा सहभाग उल्लेखनीय होता। या प्रदर्शनात अन्न प्रक्रिया, हस्तकला, शिवणकाम, घरगुती सौंदर्य प्रसाधने, फॅन्सी वस्तू, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, दीपावली फराळाचे पदार्थ व रुसनाई दिवे अशा विविध उत्पादनांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते। नागरिकांकडून या वस्तूंना चांगला प्रतिसाद मिळाल्याने विक्रीतही लक्षणीय वाढ झाली आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशासकीय अधिकारी मुंतजीब खान यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंद मस्के, प्रमुख पाहुणे श्रद्धा चोखट, द्रौपदी सोनोले, गोदावरी नारायणकर उपस्थित होते। श्री मस्के यांनी महिलांना मार्गदर्शन करताना अशा उपक्रमांमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळते असं सांगितले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुदाय संघटक श्रीमती पुष्पा बनसोडे यांनी केले। सूत्रसंचालन शहर उपजीविका केंद्राचे व्यवस्थापक राहुल जोंधळे यांनी केले, तर आभार लेखपाल राजू अहिरे यांनी मानले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समूह संसाधन व्यक्तींनी सीआरपी परिश्रम घेतले। नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले की पुढील काळातही अशा उपक्रमांद्वारे महिलांना व्यवसाय, रोजगार आणि स्वावलंबनाची नवी संधी उपलब्ध करून दिली जाईल। मैं आदिनाथ बचत गट से अर्चना मुथा और मेरे ये प्रोडक्ट मोदी केयर के और उसके बाद में राजस्थान के सभी प्रोडक्ट मेरे पास में हैं और मार्केट में राजस्थान के प्रोडक्ट पूर्णा में तो कम से कम नहीं है यहाँ पे। और मेरे जो प्रोडक्ट है, प्रोडक्ट की क्वालिटी एक नंबर है और मार्केट की जो प्रोडक्ट है, किसी प्रोडक्ट का नाम नहीं लेना चाहूँगी, मार्केट की जो प्रोडक्ट है उससे मेरी प्रोडक्ट कई गुना बेहतर है और कम रेट में है और सुबह से शाम तक लगने वाली सारी चीज़ें मेरे घर पे अवेलेबल है। तो आपको जब भी चाहिए तो आप आके लेके जा सकते हैं। अर्चना सचिन दीपक, माझा गट महिला बचत गट आहे। गटात निमित्तच मी मसाले आणि चटण्या वगैरे करतो आणि दररोज माझं मेस पण चालू आहे। दररोज मी मेस पण चालू आणि मसाले जे ते आम्ही गटातर्फेच महिलांकडून आम्ही स्वतः बनवलेले आहेत। अशा 10 महिन्यात काही नाही, स्वतः मी घरी बनवून मी स्वतः विकते। आतापर्यंत किती इन्कम झाले तुमचं? आता इन्कम करायला मी जसं आलं तसं काढून देते गिराईक। इन्कमला असं काही आपण टोटल माल ठेवलेलं नाही, काही नाही, जसं आलं गिराईक तसं देते। जसं तुम्ही ऑर्डर देसाल तसं बनवून देते। ऑर्डर प्रमाणे? हाँ, ऑर्डर प्रमाणे। ये पूरा होममेड सामान है, घर पे तैयार किया हुआ और ये एलिमेंट्स का है, ऑन एंड ऑन का एलिमेंट्स है, ऑन एंड ऑन का है। कैसे बताओ? ये सब होममेड है। ये सब ट्रे है, रंगोली है, दिए है दिवाली पे लगाने के लिए और डेकोरेशन करने के लिए घर पे, ये सब है। ये ऑन एंड ऑन का तेल है, परफ्यूम एंड सबकी है। आजू बाजू से अपन डेकोरेशन में लगा सकते हैं। रोहिणी केदारलिंग कापूसकरी, पूर्णा, दुर्गा माता महिला बचत गट, घरगुती खाद्यपदार्थ। तुम्ही आज इथं नगरपालिकेमध्ये स्टॉल लावलेला आहे बचत गटातर्फे। काय काय तुमचे प्रोडक्ट आहेत, कशा पद्धतीनं तयार? चकली, शंकरपाळे, गोड शंकरपाळे, खारी शंकरपाळे, परत चिरोटे घरीच बनवते सर। नाही, याला सामुग्री यावर्षी इन्कम किती झालं तुमच्या बचत गटाला या माध्यमातून? यामध्ये आधी सुरुवातच आहे सर माझी। नाही, पुढे गेल्या वर्षी बी आपण लावलं होतं? गेल्या वर्षी सरांच्या वगैरे ऑर्डर होत्या, पण स्टॉल लावलं नव्हतं? नाही, 10-15 हजार रुपये इन्कम झाली मला नगरपालिकेतून। स्वाभिमान शहर संघ नगर परिषद पूर्णा मार्फत आम्ही जे बचत गटाचं स्टॉलचं उद्घाटन केलेलं आहे, यासाठी हे फक्त सॅम्पलच्या स्तरावर केलेलं आहे। याची पूर्ण सॅम्पल आपल्या स्वाभिमान शहर संघात म्हणजे CMC मध्ये उपलब्ध आहे। हे आपण महिलांना बाजारपेठ
बाजारपेठ मिळवून देण्यासाठी यांच्यामध्ये जी कला आहे ती बाहेर आणण्यासाठी आपण हे थोडंसं एक प्रदर्शन टाईप त्यांचं विक्री आणि प्रदर्शन करण्यासाठी हे छोटे स्टॉल लावण्यात आलेले आहे. हे सर्व सॅम्पल आपल्याकडे आहेत. ज्याप्रमाणे त्यांची आपल्याला ऑर्डर मिळेल त्याप्रमाणे त्यांना त्या वस्तू त्यांच्या घरपोच मिळून जातील आणि हे खूप महिला बचत गटाकडून आहोत. माझं नाव आहे कांचन निरंजय कदम आणि आमचा प्रोडक्ट आहे सेंटेड कॅन्डल्स. तर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल बनवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर प्रत्येक कॅन्डलचा टाईम जो आहे खूप वेगळा आहे. जसं की आता समजा तुम्ही मोतीचूर बघितला तर ठीक आहे, तर या कॅन्डलचा टायमिंग 3 तासापर्यंत चालतो. त्याच्यानंतर परत आमच्याकडे अशा प्रीमियम पण कॅन्डल मिळते तुम्हाला, हे पण सेंटेड आहे. ही जास्तीत जास्त चालेल बघा 5 तासाच्या वरही चालते. अजून अशा भरपूर प्रकार आहेत. आणि हे दिवाळीसाठी दिवाळी स्पेशल आहे. हे तुम्ही पाण्यावरती पण लावू शकता. ह्याची तर पण ह्याची आमच्याकडे जास्त मागणी आहे आणि ह्याचा टायमिंग पण नसते, 3 तास चालू शकते. त्याच्यानंतर आता तुमचा तुमची स्पेशालिटी काय आहे, तर तुम्ही दिवाळीमध्ये पण त्याच्यामध्ये तुम्ही तेल टाकणार, वाद लावणार, चालणार. त्याच्यापेक्षा तुम्ही जाऊन कॅन्डल लावले तर तुम्हाला टाईम पण जास्त मिळेल आणि मला दिसायला पण सुंदर दिसेल. आणि म्हणजे तुम्हाला पाहणारे म्हणते की तुम्ही कुठून घेतलं तर तुम्ही सांगू शकता महिला बचत गटाकडून घेतले आणि आपल्याशी संपर्क या माध्यमातून आपलं उत्पन्न किती झालं? आतापर्यंत आमचं एक 100 ते 150 डझन विकले गेले. आता अजून तुम्ही जर प्रतिसाद आला तर अजून पण आम्हाला तर्फे आम्ही फराळाचं उलन काम, पुन्हा शेवया, मसाले, हे खाद्यपदार्थ, उडीद मुगाचे पापड, उपवासाचे साबुदाणा, चकली, साबुदाणा पापड, हे सगळे उन्हाळी वाळवून आम्ही सर्व बनवतो. किती दिवस लागतात बनवायला? हे दिवाळीला तुम्ही स्टॉल लावता दरवर्षी, तर किती दिवस लागतात हे बनवायला? पूर्ण कधीपासून सुरू करता बनवायला? आम्ही हे 8 दिवसापासून थोडंसं लागतं, ऑर्डरप्रमाणे करून देतात. या माध्यमातून किती उत्पन्न होते तुम्हाला? आम्हाला गेल्या वर्षी झालं 50,000चं झालं आमचं. जे जास्त दोघी मिळून आमचं म्हणजे नवीन आता लोणचं आम्ही गेल्या वर्षीपासूनच करायला तर आमचं एकाला माझ्याजवळ विकलं आंब्याचं. आणि आम्ही सगळे लोणचे करतो, मिरचीचं, लिंबू आणि पापड सगळे सर्व प्रकार, सगळे पापड. आणि मेस पण चालवतो, मेस पण आहे. म्हणजे महिला बचत गटाच्या माध्यमातून? हो, महिला बचत गट, राजरत्न महिला बचत गट आमचा आहे. आम्ही त्याच्यानुसार करतो. 10 महिला आहेत आमच्या. हे दरवर्षी स्टॉल लावता का आपण इथे? हो. मागील किती वर्षापासून लावता? गेल्या वर्षी पासून सुरू केला मॅडमला. अगोदर परभणीला आम्ही जाऊन आलो, स्टॉल बघून आलो. मग मॅडमला आम्ही म्हणलं की आपल्या इथं पूर्ण आमची मार्केटिंग करा मॅडम थोडी, म्हणजे आम्हाला खूप येते पण आम्हाला घरातच आम्ही सगळं पूर्ण घरातच बसून त्याच्यामुळं आम्ही आता बाहेर काढलो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर, परभणी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.